हे मंडळी प्रवेशद्वार आहे। तुम्ही महाबळेश्वरवरून जर येताय, महाबळेश्वरवरून किंवा मुंबईवरून येताय तर तुमच्या उजव्या हाताला हे मंदिर आहे, श्री क्षेत्र पार्वतीपूर। आता या कमानीवर अजून नाव वगैरे टाकायचं पेंडिंग आहे, नवीन कमान बांधले। मस्त असं सह्याद्रीच्या कुशीत आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी असं वसलेलं खूप प्राचीन मंदिर, 700 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। सुप्रभात मंडळी, सुप्रभात। मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा। तर मंडळी, सध्या आहोत आपण पार्वतीपूर, श्री क्षेत्र पार्वतीपूर म्हणजे पार इथे। आपण आलो आहोत श्री आदिशक्ती रामवरदायिनीच्या दर्शनाला। आणि योगायोगाने आता जत्रा देखील कालपासून चालू आली आहे। आता उद्या बघायला लागेल आणि त्यानिमित्तानं सगळे भाविक देवळात आलेत, पाया पडतात। आपणही आता मुंबईला निघालो आहे, तर त्यानिमित्ताने बोललो जरा दर्शन घेऊन जाऊया। आता आज कळलं की आपल्याला जत्रा आहे, जत्रा आहे हे माहिती होतं पण चालू झाली हे माहीत नव्हतं। तर आलो दर्शनाला, आता देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो आपण। आतमध्ये फोटो काढायला सक्त मनाई आहे, त्यामुळे आपण काय केलं नाही इथे। तर चला आता आपण तुम्हाला दाखवतो, बाहेरनंच दाखवतो। रामवरदायिनी आता देवीचा पोशाखाचं हे चाललंय। देवीच्या समोरच बघा सिंह, तिचं वाहन, बाजूला गणपती आणि हनुमान विराजमान झालेत। आणि देवीच्या सभामंडपातच मानाई मंदिर, मानाई मंदिर आहे। आणि इथे बाजूलाच झोळई माता मंदिर आहे। आता उद्या बगाड लागेल आणि बगाड लागण्यासाठी मंडळी आमच्या गावातनं आमचा बिरमणीचा देव हा या श्री आदिशक्ती रामवरदायिनीचा भाऊ आहे, त्यामुळे आमच्या गावची पालखी, काठी आणि लाट, आमची लाट येईल तेव्हा यांचं बगाड लागतं। उद्या खूप भरगच्च इथे गर्दी असेल, कार्यक्रम इथे लाट लागेल। आपल्या गावात जशी लाट लागते म्हणजे बगाड लागतं, तसंच इथे देखील लागतं। इकडे बघा बाजूला हा भक्तनिवास आहे, इथे राहण्याची देखील सोय आहे अल्प दरात। आणि इथे भक्तगण येऊन जेवण देखील करतात। तुम्हाला जर जेवण वगैरे करायचं असेल साहित्य आणून तर तुम्ही जेवण देखील करू शकता, जेवणाची देखील सोय इथे आहे। खूप प्राचीन मंदिर आहे, शिवकालीन भव्य दिव्य असा सभामंडप। हां, आताच आपल्या दादांनी सांगितलं की हे मंदिर आहे ते 700 वर्षापूर्वींचं आहे, म्हणजे 700 वर्षापूर्वीचा इतिहास आहे याला। ही देवीची पालखी नंतर छबेना निघतो गावातनं, ह्या पालखीतनं देव विराजमान होतात। ह्याच्यासोबत आपल्या देवाची पालखी, भैरवनाथ जोगेश्वरीची पालखी देखील याच्याबरोबर फिरते। भव्य असा सभामंडप आणि दोन्ही बाजूला मंदिराच्या दीपमाळा आहेत उंच उंच। डाव्या उजव्या दोन्ही बाजूला दीपमाळा आहेत। रात्रीचं आपल्याला भेटणं संधी भेटली असं आपण रात्रीचं आलो असतो, म्हणजे प्रकाश होतात, अजून हे झळाळून निघालं असतं मंदिर।
हा बघा ह्या दीपमाळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला आरूढ झालेला पुतळा. मुख्य प्रवेशद्वार तिथून देखील प्रवेशद्वार आहे. इथे आता देवाची काठी उभी राहिली आहे. यासोबत मग येणाऱ्या आजूबाजूच्या गावच्या शासन काठ्या या देखील उभ्या राहतील. आदिशक्ती श्री रामवर्धनीचा मंदिराचा बघा भव्य दिव्य असा कळस. मंदिर बघा बाहेरनं. आदिशक्ती श्री रामवर्धनी मंदिर. हे उद्या सगळं भरून जाईल गाड्यांनी वाहन. तर चला मंडळी आपण निघालोय. श्री क्षेत्र रामवर्धनी आदिशक्ती श्री रामवर्धनीचं दर्शन घेतलं. जत्रेनिमित्त पहिल्यांदाच दर्शन झालं माझं. खूप लहान असताना म्हणजे मला आता आठवत देखील नाही अशा वेळेला मी आलो होतो. हां आणि आता जत्रा सोहळा चालू झालेला आहे. उद्या बघायला लागेल. तर तुमच्यापैकी कोणी येणार असेल तर कमेंट करा ह्याच्यात. हा व्हिडिओ येईपर्यंत ती जत्रा झालेली देखील असेल. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ यायच्या आधी ही जत्रा झालेली असेल. आणि पण तरी पण कोणी हा विषयाला व्हिडिओ बघितला असाल आणि तुम्ही इथले असाल तर नक्कीच कमेंट करा. चला छोटासा व्हिडिओ होता हा. श्री क्षेत्र पार्वतीपूर म्हणजे पार्वतीपूर म्हणजे पार आदिशक्ती रामवर्धनीच्या देवळाचा हा छोटासा व्हिडिओ होता. आणि आता हा व्हिडिओ इथे संपवतोय आणि आता आपला पुढचा प्रवास आपण सुरू करतोय. पण आताच हा व्हिडिओ इथे संपवतोय. चला शुभ दुपार.